मित्रांनो, साधारण 20 ते 30% लोकांना हल्ली ॲसिडिटीचा त्रास असतो आणि ॲसिडिटी सध्या तरी आपण एक लाईफस्टाईल डिसऑर्डर किंवा बदललेल्या जीवनशैलीचा विकृत परिणाम समजूयात. आणि ही ॲसिडिटी युजली वयवर्ष 30 पासून ते वयवर्ष 45 या वयोगटातील व्यक्तींमध्ये जास्त प्राधान्याने पाहायला मिळते. आणि ज्यांना ॲसिडिटीचा त्रास असतो त्यातील 50% लोक हे खरं तर अँटासिड्स कंझ्युम करत असतात. पित्त कमी करणारी बरीचशी औषधं अवेलेबल असतात बाजारात आणि त्यातली कुठली ना कुठली तरी औषधं ते खात असतात. आणि औषधं म्हटलं की दुष्परिणाम आले, मग दुष्परिणाम असणं आणि दुष्परिणाम घातक असणं या दोन्ही भिन्न गोष्टी आहेत खरं तर. आणि याची जाण शुद्ध नागरिकाला असायला हवी. तर युजली प्रचलित शास्त्रामध्ये भयंकर अँटासिड्स सध्या अवेलेबल असतात आणि त्याच्यातील काही अँटासिड्स ज्याला आपण सोडियम बेस्ड अँटासिड्स म्हणतो, तर अशा अँटासिड्समुळे युजली पोट गच्च होतं, पोटात गॅसेस होतात किंवा ही अँटासिड्स खूप दिवस जर आपण कंझ्युम केली तर त्याच्यामुळे उच्च रक्तदाब होतं. इव्हन किडनी फेल्युअरपर्यंत त्याचे साईड इफेक्ट्स असतात. काही अँटासिड्स ही कॅल्शियम बेस्ड अँटासिड्स असतात आणि त्याच्यामुळे कॉन्स्टिपेशन होतं, किडनी स्टोन्स होतात. तर काही अँटासिड्स ही मॅग्नेशियम बेस्ड अँटासिड्स असतात आणि त्याच्यामुळे युजली जुलाब सुद्धा पाहायला मिळतात काही रुग्णांमध्ये. काही अँटासिड्स ॲल्युमिनियम बेस्ड असतात, त्याच्यामुळे नक्कीच किडनी डॅमेज होतात. आणि मग याच्या पलीकडे काही अँटासिड्स हे H2 ब्लॉकर्स या ग्रुपमध्ये येतात. काही अँटासिड्स प्रोटॉन पंप इनहिबिटर्स या ग्रुपमध्ये येतात. आणि अशी अँटासिड्स ज्यावेळेला एखादा व्यक्ती महिने कंझ्युम करतो तर त्यावेळेला कॅन्सरची शक्यता ही बढावते खरं तर. त्याच्यामुळे अँटासिड्स घेत असताना कोणती योग्य किंवा अयोग्य याचा जाण प्रत्येक नागरिकाला असायला हवी. तर आपल्याला माहिती आहे की एकदा ॲसिडिटी सुरुवात झाली की मग छातीत प्रचंड जळजळायला लागतं. काही खाल्लं तरीही जळजळ वाढत असते. जेवणानंतर ही प्राधान्याने जळजळ जास्त पाहायला मिळते आणि एस्पेशली काही रुग्णांमध्ये तर संध्याकाळ झाल्यानंतर मग ही जळजळ बळावते. आणि मग त्याच्यासोबत काही रुग्णांमध्ये आंबट किंवा कडवट गुळण्या येत असतात. तोंडाची चव ही सतत आंबट असते. काही व्यक्तींमध्ये पोटाच्या वरच्या भागात सतत जडपणा असतो किंवा सतत अस्वस्थता जाणवत असते. खरं तर सतत न पचलेल्या अन्नाच्या ढेकरा येत असतात. वारंवार मळमळत असतं काही पेशंट्समध्ये. काही रुग्णांमध्ये ॲसिड रिफ्लक्समुळे खरं तर घशाला आतून सूज येते आणि त्याचा परिणाम म्हणून त्यांना अन्न गिळताना त्रास होतो, दुखत असतो. आणि काही पेशंट्समध्ये ॲसिडिटीमुळे सतत खोकल्याची उबळ येत असते. यासोबत काही पेशंट्समध्ये वारंवार थकवा जाणवतो, अंग दुखत असतं, डोकं दुखत असतं, बारीक चक्कर असते, सोबत अंगाला खाज सुटते, अंगावर पुरळ उठत असतात. तर अशा एक ना अनेक तक्रारी खरं तर ॲसिडिटी सोबत असतात. तर मित्रांनो, मी वैद्य रुपेश साळुंखे, अत्रिवर्ध मल्टीस्पेशालिटी आयुर्वेद सेंटर टिळकवाडी बेळगावीमधून. आणि आपण आपल्या चिकित्सालयात ॲसिडिटीसाठी किंवा ओव्हरऑल सगळ्याच डायजेस्टिव्ह कंप्लेंटसाठी आपण एक शिबिर आयोजित करीत आहोत आणि या शिबिराचा लाभ आपण घ्यावात असं मी आवाहन करतो. धन्यवाद.